Hare
कैमरा नहीं भाई सारा सार विचार करा उठाओ सारा सार विचार
विचार करा उठाओ सारा सार विचार करा उठाओ सारा सार विचार करा उठाओ सारा सार विचार करा उठाओ धरा हे विठोबा से तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी आची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत तुका म्हणे कोटी पुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भव सिंधू पांडुरंग करू प्रथम
धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शील संकट, तराल दुर्घट भव सिंधू. संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आम्हाला सामान्य जनाला उपदेश करतात. तो उपदेश असा की नाम मार्गाचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. जर नाम मार्गाचा आम्ही स्वीकार केला तर असंख्य लाभ भेटतील. परिणाम असा होईल की प्रत्येक संकटातून तुमची सुटका होईल. कीर्ती जी आहे ते कीर्ती त्रिभुवनात पुढे जाईल. पण हे पटवून देत असताना तुकोबाराय एक भगवत भक्ताचं उदाहरण देतात. खालच्या कुळात जन्मून देखील भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाच्या बळावर त्यांचा अधिकार एवढा झाला. तुकोबाराय त्याची आठवण करून देतात त्या भक्ताची. आणि शेवट तुकोबाराय नाम महात्म्य सांगत असताना नाम घेणाऱ्यावर जो कोणी आहे त्याचा यातीचा कुळाचा विचार केला जात नाही. भक्तिपंथामध्ये याती कुळाचा विचार नाही. तुकोबाराय ते पटवून देतात. थोडक्यात तुकोबारायचा अट्टास हाच आहे की तुम्ही आम्ही भक्तिपंथाकडे वाटचाल केली पाहिजे. असो, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा प्रारंभ परिहार द्यावा लागेल का? आत्ता या ज्या मंचावर उभारलं आहे ते मंच सामान्याचा नाही. तिथं बोलताना अवघडल्यासारखं झालं. म्हणजे अवघडल्यासारखं या दृष्टीने दोन दृष्टिकोन आहेत. एक तर ही भूमी, हा स्टेज, हा मंडप त्यागी लोकांचा आहे. ह्या मंचाला ज्यांचं नाव आहे ते नामदेव बाबा आणि इथे महात्मे होऊन गेले ते माऊली. यांच्या ग्रामात येऊन बोलायचं म्हणजे खूप, एकतर इथं येऊन बोलायचं म्हणजे पुण्याचं पागोटप जवळ पाहिजे. आणि काकासाहेबांच्या दरबारात जन्मल्यामुळं ते पुण्याचं पागोटप जवळ आहे. त्यासाठी साहस करायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या असणारे सर्वस्व या जगतातून निरोप घेतला आणि या ग्रामाशी, या मंचाशी किंवा भोसरीकरांशी त्यांचे जे संबंध होते ते संबंध वर्णन करता येत नाही. एकेकाळी माऊलींनी शिरवळकर फड चालवलं. अण्णा गेल्यानंतर दादांचं वय खूप महाग. म्हणून मी आठवण करून देतो की दादा माऊलीला नेहमी सासूबाई म्हणायचे. म्हणजे सासूबाई का? दादांना घडवणारे तेच होते. म्हणून अंत्ययात्रेच्या वेळी अंत्यविधी सगळं दादांनी केलं. का? मानसपुत्र मानायचे तेवढा अधिकार दोघांचा होता. आणि मला वाटतं दोघांना विरह एवढा झाला आहे की दादांनी भेटायला थेट त्यांच्याकडे धाव घेतली. त्यामुळे इथं उभारून बोलायचं थोडंसं अवघड झालं आहे. अनावधानानं चुका भरपूर होते. का? बाहेरचं कीर्तन वेगळं आणि अधिष्ठानाचं कीर्तन वेगळं. पण परमार्थ आहे. परमार्थामध्ये कुणीही आलं, कुणीही गेलं तर तो परमार्थ थांबत नाही. त्या परमार्थाचा ओघ जो आहे तो अखंडित आहे. भगवान परमात्मा अवतीर्ण होतो पण भगवान परमात्म्याचंही शेष राहत नाही. भगवान परमात्म्याचाही अवतार संपतो. कार्य पूर्ण झाल्यावर कुणीही राहत नाही. येथे नाही उरो आले आवत. भगवान परमात्मा सुद्धा जातो पण परमार्थ मात्र नित्य आहे. का? तुकोबारायने परमार्थाचं स्वरूप सांगून ठेवलं. दर अखंडित
ताराखंडित ओघ चाली याला नित्य. परमार्थाचं स्वरूप नित्य आहे. कुणीही येवो, कितीही मोठं कार्य करो, परमार्थाची वृद्धी करो, तो गेल्यानंतर परमार्थाची धारा सतत धावते. त्याप्रमाणे महात्म्या जरी केले तरी ती जबाबदारी आपल्यावर आहे की परमार्थ वृद्धीकडे चालणे. ज्या पावलावर ते गेले त्या पावलाचा शोध घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकणं हे त्यांनी गेल्यानंतर आपल्यासाठी टार्गेट आहे. ते टार्गेट मोख इच्छा होती तर कीर्तन करायचं होतं हो, पण इच्छा अशी होती, मोख इच्छा की मी कीर्तन इथं उभा राहिलं पाहिजे, पण त्यांच्या परोक्ष दादांनी समोर बसावं, कीर्तन केलेलं इथं पाहावं ही इच्छा मोख होती. पण भगवंताच्या पुढं कुणाचं चालत नाही. ते महात्मे आले, त्यांचं कार्य झाल्यानंतर कुणासाठी हे ती राहत नाही. दादांचा प्राण म्हणजे भजन होतं. भजनाचा मार्ग वाढवण्यासाठी, वृद्धी करण्यासाठी त्यांचा अवतार झाला. जेव्हा भजन करणं होईना, आवाजात खुंटला, डायलिसिस करण्यासाठी जेव्हा शिव्या खुपसल्या, मग इथपर्यंत छातीपर्यंत शिव्या गेल्या. त्याच्यामुळं आवाज बाहेर येणं, भजन करता येणं हे जेव्हा दादांना समजलं तेव्हा त्यांची अंतर इच्छा संपली की आता जगून उपयोग नाही. आणि एकदा मन खचलं की काही झालं तरी उत्पन्न होत नाही. फक्त त्यांची परमार्थिक साधना एवढी होती. दिवस होता पौर्णिमेचा आणि ज्या दिवशी त्यांच्या वडिलांचं म्हणजे अण्णांचं देहावसन झालंय त्याच दिवशी त्याच वेळी दादांचंही झालं. म्हणजे माऊलीच्या सोहळ्याला कुठेही आडवाटा येऊ दिला नाही. माऊली बाहेर पडल्यानंतर वेशीच्या पौर्णिमेला मग दादांचं देहावसन झालं. आषाढी असल्यामुळं, लॉकडाऊन असल्यामुळं त्यावेळी सोहळा जरी कमी प्रमाणात असला, बसणं जरी असला तरी आपण रेग्युलर वातावरणामध्ये जसा माऊलीला निरोप दिला जातो त्या काळगणनेनुसार जर आपण गेलो तर माऊली साधारण 5:30 पर्यंत पंढरपुराबाहेर पडते आणि दादाची वेळ होती साधारण 6:30. असो महात्म्यांचं जाणं, फक्त खांद्यावर जबाबदारी दिली तेवढं आपण पूर्णत्वाला न्यायची जबाबदारी आपण आहे. असो चुकून बरं आहे. अभंगातून नाम महात्म्य सांगतात, नामाचा स्वीकार करण्यासाठी सांगतात. काय आहे, आपल्याला जो मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे तो मनुष्य जन्म फक्त भोग भोगण्याकरता प्राप्त झाला नाही. जर भोगात भोगायचे असले असते तर अन्य जीवाला आपल्याला जन्म मिळाला असता. ज्या अर्थी मनुष्य जन्माला आलोय त्या अर्थी निश्चित काहीतरी साध्य, फक्त ते साध्य हुडकलं पाहिजे आणि ते साध्य प्राप्त करण्यासाठी मार्ग हुडकला पाहिजे. जर साध्य एक आहे आणि मार्ग जर चुकला तर पुन्हा गफलत होते. आपण साध्य साधू शकत नाही. तुकोबरायचा साध्य भगवान परमात्म्याची प्राप्ती आणि तुकोबराने मार्ग निवडला ते म्हणजे भक्ती मार्ग. या मनुष्य जीवाचा एकमेव ध्येय ते म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं आणि गर्भवासातून सुटका मिळवणं. हे एकमेव ध्येय. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिद आनंद रूपाला प्राप्त झाणं म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेणं हे साध्य. आता साध्य कळलं पण मार्ग बर भगवान परमात्मा असा आहे ना, त्याची प्राप्ती करून घेता यावी आपल्याला. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला त्याची प्राप्ती करता अनेक साधनं दिली. भगवान परमात्म्याने फक्त मनुष्य जन्म नाही, त्याच्या प्राप्ती करता जे जे उपयोगाचं आहे ते प्रत्येक साधन भगवान परमात्म्याने दिले. दिली इंद्रिय हात पाय,
कशा करता जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवा रोगातून पलीकडे जाण्यासाठी भगवान परमात्म्याने आपल्याला अवयव पुरवले. फक्त फरक एवढा आहे आम्ही त्या त्या साधनाचा त्या त्या इंद्रियाचा त्याच्याकरता प्राप्तीचा त्याच्याकरता वापर करत नाही. हा भाग फक्त हा भाग फक्त इंद्रियाचा उपयोग भगवान परमात्म्यासाठी केला पाहिजे. डोळ्या दिले कशा करता भगवंताचं मुख पाहण्याकरता. हात दिले कशा करता त्याच्या नामामध्ये चिंतन करण्यासाठी. टाळी वाजवण्यासाठी. पाय दिले कशा करता त्याच्याकडे चालण्याकरता. एक एक साधन त्याच्या प्राप्ती करता दिलं. फक्त आपण त्या त्या साधनाचा उपयोग त्याच्याकरता करत नाही. आता असं आहे आपल्याला साधन कळलं साध्य कळलं. आता मार्ग भक्ती मार्ग. पण प्रश्न असा आहे भक्तीच मार्ग का. तुकोबारायांकडे जे साधक लोक गेले तुकोबारायांनी मार्ग सांगितल्यानंतर भक्ती मार्गाचा अवलंब करा तर ठीक आहे. पण भक्ती मार्गच का करावा. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता अन्योन्य मार्ग आहे अनेक साधन आहे. मग त्या साधनं सोडून आम्ही भक्ती मार्गाचा अवलंब का करावा. तुकोबारायांनी एकाच प्रश्नात सांगितलं अन्य साधनं आहेत. पण अन्य साधनानं जर गेला तर भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. आम्ही त्या त्या मार्गाला गेलोय. प्रत्येक मार्ग पाहिलाय. प्रत्येक मार्गाचा अनुभव घेतलाय. प्रत्येक मार्गाला आम्ही गेलोय. एक विशिष्ट मार्गापर्यंत गेल्यानंतर आम्ही थांबलो. आम्हाला परत यावं लागलं का त्या साधनाने भगवान परमात्म्याची प्राप्ती आम्हाला करून दिली नाही. नाना साधनाच्या केल्या घट
नाना साधनाच्या केल्या कटपटा तुकोबारा म्हणू लागले भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता जे जे साधन आहेत त्या प्रत्येक साधनाचा आम्ही अभ्यास केला, पण भानगड अशी झाली त्या नपवती व याच्या दार म्हणता त्या साधनाने आम्हाला भगवान परमात्म्यापर्यंत नेलं नाही. मग ज्या ज्या मार्गाने गेलो त्याच्या प्राप्ती करता जे जे आडवं येतं ते आधी प्राप्त होतं, त्याच्यामुळे भगवान परमात्म्याची प्राप्ती आम्हाला झाली नाही. म्हणून आम्ही अभ्यासले, आम्ही ज्ञान मार्गाने गेलोय, यज्ञ मार्गाने गेलोय, तपादी साधना केली, पण भगवंताची प्राप्ती झाली नाही. तप करायला गेलो, काम क्रोध आडवा येऊ लागला. मग तीर्थाटन करायला गेलो, पण अभिमानाची प्राप्ती झाली का? तुम्ही बारीक अभ्यास करा. एखादा तीर्थाटन करून आला, अन्य क्षेत्रे फिरून आला, आल्यानंतर फक्त त्याचा भाषेचा अभ्यास करायचा का? अभिमानानं सांगतो महाराज, मागच्या महिन्यातच तीर्थाटनाला गेलतो, काय सांगू काय तीर्थाटन यात्रा झाली, असं होणं नाहीच का? अभिमान येतोच तीर्थाटनाचा, परिणाम असा होतो भगवान दुरावतो. तुकोबाराय सांगू लागले, पण त्या साधकांना ऐकूच वाटत नाही. तुकोबाराय आम्ही प्रत्येक साधनाचा प्रत्येक युगातून नुसार अभ्यास केला आहे, त्या युगामध्ये प्रत्येक साधनं चालली, मग तुम्ही नाही का म्हणता? तपानं योगानं भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली ना, मग आत्ता का अवघड आहे? तुकोबारायांनी सोप्या भाषेत सांगितलं, बाबांनो झालंय असं, त्या साधनात त्या युगानं प्राप्ती झाली, पण आत्ता युग बदललंय, त्या युगाचे साधनं आत्ता चालणार नाही का? त्या मार्गानं जर गेला तर त्या मार्गाला क्षयरोग झाला, मग क्षयरोग झाल्यामुळं ते मार्ग चालणार नाही. तुम्ही बघा
व्यवहारातलं उदाहरण घ्या. एखाद्या गावी एखाद्या खेडेगावात 10 वर्ष अगोदर जा. आत्ता जर एखाद्या खेडेगावात आपण गेलो आणि तेच 10 वर्षानं गेलो, ज्या मार्गानं आम्ही गेलो, ज्या रस्त्यानं आम्ही गेलो, तो रस्ते राहतात का मोडतात? हो, काही ना काही तिथं बदल घडतो. एखादं कुणी घर बांधतं, एखादं त्या मळ्यात जर मोठी गाडी गेली तर आता मोठी गाडी जात नाही का, कमान उभी केलेली असते. काही ना काही बदल घडतात. तुकोबाराय म्हटले तसेच बदल या मार्गात झाले आहेत का? या मार्गाला क्षयरोग झाला आहे आणि क्षयरोग झाल्यामुळे हे वाटा सगळ्या बंद पडल्या. अवघ्या वाटा झाल्या क्षीण झाल्या. त्या वाटानं जर गेला आता भगवत प्राप्ती नाही. मग भक्ती पंथ बहु सोपा, किती सोपा पुण्य नागवे त्या बापा. तुकोबाराय इतकी व्यापी सांगतात भक्ती पंथाची की येणे जाणे खेपा. फक्त यानाच साधना न खंडेल, दुसरं साधन नाही. ते साधक म्हणू लागले याच्यापेक्षा सोपं सांगता येईल का? तुकोबाराय म्हटले सांगता येईल. अन्य साधनानं गेला तर या देहाला कष्ट आहे, पण या मार्गानं जर गेला मी शब्द देतो तो भगवान परमात्मा तुमच्या घराकडे चालत येईल. सुखे येतो घरा नलगती सायास जावे वनांतरा. मी शाश्वती देतो, भगवान परमात्मा येईल. भक्ती मार्गाचा अवलंब करा. पण सगळं झालं, आम्हाला मार्ग कळला, पण तुकोबाराय
उपदेश जो करतात नाममार्ग धारण करा, विचार करा, हे जे सांगणे ते नेमकं कोणत्या वर्गासाठी? का 3 प्रकारचे लोक आहेत. प्रत्येकांचा विचार वेगवेगळा आहे. काही जण असे आहेत, काही वर्ग असा आहे यांना ना साध्याची कल्पना आहे ना त्याच्या मार्गाची कल्पना आहे. साध्य माहिती नाही, कशा करता आलोय माहिती नाही, काय प्राप्त करायचं कल्पना नाही, जन्म मिळाला म्हणून फक्त भोग भोगण्याकरता या जन्माचा उपयोग करून घ्यायचा असा एक वर्ग आहे. बस खाणे का सोने का, दुसरा धंदा नाही, काही उद्योग नाही. दुसरा वर्ग असा आहे तो जागृत आहे, साध्य माहिती आहे, भगवंताकडे जायचं आहे, पण आता मार्ग करायचा कोण? का आळशी मनुष्य. मार्गाकडे जायला यांना खूप आळस. साध्याची कल्पना आहे, पण आता साध्य मिळण्यासाठी कष्ट करावे लागतात ना, हे कष्ट तो वर्ग करायला तयार नाही. कीर्तनाला चल येणार नाही, घरात TV बघत हमखास बसत, पण कीर्तनाला येणार नाही. का? गाढवाची वृत्ती. का? बघा तुम्ही कीर्तनाला येताना एखाद्या गाढवाला म्हणा चल बाबा कीर्तनाला, का मोठ्या महाराजाचं कीर्तन आहे, ऐकल्यावर तुझंही कल्याण होईल, माझंही कल्याण होईल, चल माझ्याबरोबर कीर्तनाला. ते गाढव येतं का? बघा. मग न येणारा, बोलवूनही न येणारा कीर्तनाला ते कोण? म्हणजे मी काय बोलत नाही, कीर्तन झाल्यावर परत पंढरपूरला जायचं नाही ना. मार्गाबद्दल जागृत आहे, कुठं जायचं आहे साध्य माहिती आहे, पण कष्ट करायला तयार नाही. पण तिसरा वर्ग तुकोबारांचा उद्देश या वर्गाकरता आहे. साध्य माहिती आहे, मार्गस्थही झाले, फक्त गंमत आहे त्यांचे मार्ग चुकले, आणि मार्ग चुकल्यामुळं ते लोक अडकून बसले, आणि या लोकाचा हिताचा कळवळा घेऊन संत मंडळी आले आणि या लोकांना मार्गस्थ करू लागले की तुम्ही या मार्गाने नाही, मग भगवान परमात्मा या मार्गाने गेला तर भेटाल, वापस या. ते साधना सोडा. जे मार्गस्थ झाले त्या मार्गस्थ लोकांसाठी तुकोबारांचा उपदेश आहे. नामाचा स्वीकार करा, पण तुकोबाराची भाषा गोड आहे. तुकोबारा बोलले मी सांगतो म्हणून नाही, मग माझ्या शब्द आहेत म्हणून नाही. तुम्ही प्रत्येक साधन समोर ठेवा आणि प्रत्येक साधनाचा नाम मार्गाबरोबर तुलना करा, सारासार विचार करा आणि मग नाम मार्गाचा अवलंब करा. सारासार विचार
भगवत भक्तीचा भक्ती मार्गाचा अवलंब करा, पण त्याआधी सारासार विचार करा. हे नेमका विचार म्हणजे काय, आणि नंतर विचाराची व्याख्या कळल्यानंतर सारासार विचार म्हणजे काय हे पाहावं लागेल. काय तुम्ही आम्ही ज्या चिंतनाला विचार म्हणतो ना, ते विचार नाही. खरं सांगू का, तुमचे आमची चिंतनाची प्रक्रिया, ज्या चिंतनाला तुम्ही आम्ही विचार म्हणतो ते विचार म्हणण्याच्या सुद्धा लायकीचे नाही. तो हिंमत म्हणून तुमची आमची विचार करण्याची ताकद, तुमची आमचे चिंतन करण्याची ताकद कळावी म्हणून जुने लोक एक दृष्टांत सांगत होते. काय झालं, एक खेडेगाव होतं. सुमारे जवळजवळ 40 वर्षापूर्वीचा काळ. बाळा नावाचा मुलगा खेड्या गावात राहत होता. पण मला वाटतं 40 वर्षापूर्वी जवळजवळ सगळे लोक चंद्रवंशी म्हणजे सूर्यानं आपली पाठ बघायची नाही, ब्रह्ममुहूर्तावर उठणारे जवळजवळ सगळे, त्यांना चंद्रवंशी. मला वाटतं आता ब्रह्ममुहूर्तावर सोडा, पण जवळजवळ 10 वाजले तरी न उठणारे बिराड कमी झाले नाही. 10 वाजले तरी उठायचा पत्ता नाही. तसं त्या काळामध्ये तो सूर्यवंशी होता. 10 वाजले तरी उठायचा पत्ता नाही. बरं, उठल्याबरोबर तो जुना काळ, लिंबाची काडी घेणार, आणि जुन्या काळी घरं असे होते, घराच्या आधी गुरंढोरं आत येऊ नये म्हणून कट्टा केला जायचा. त्या कट्ट्यावर हा दात घासत बसायचा. काळ वेळ 10 वाजता. आणि खेडेगाव एक गुराखी नेमलेला असायचा. त्या गुराख्याने सगळे जनावरे एकत्र करायचे आणि चरायला नाही. असा तो काळ. बरोबर 10 वाजायच्या टायमाला गुराखी आपला यायचा, सगळे जनावरं गावातले जमा करायचा आणि चरण्यासाठी न्यायचा. ह्याच्या घराबरोबर समोरून तो मार्ग होता, आणि त्या गुरांमध्ये एक म्हैस अशी होती ना. आता निसर्ग आहे, कुणाला काय रूप देईल, कुणाला कशात रूप देईल सांगता येत नाही. त्या म्हशीची शिंगाची रचना इतकी गोड होती ना, बरोबर असे गोड वाकलेले शिंग. ती म्हैस पाहिल्याबरोबर बसल्या बसल्या हा विचार करायचा, चिंतन करायचा, या म्हशीच्या शिंगामध्ये जर माझं मी धड घातलं तर. आता बसल्या बसल्या विचार, काय चिंतन करेल सांगता येत नाही. बरं, ह्याचा हा चिंतन 1 नाही 2 नाही, जवळजवळ 15 दिवस चालले, आणि 16व्या दिवशी निर्धार केला, आता आपलं चिंतन बस, विचार खूप झाला, मग आता जो विचार चालू आहे तो प्रत्यक्षात उतरवला पाहिजे. निश्चय केला, बस विचाराची प्रक्रिया बस. दुसऱ्या दिवशी जो सूर्यवंशी होता की नाही, 10 वाजता उठायचा, त्या दिवशी प्रत्येक बरोबर ब्रह्ममुहूर्तावर उठला. 4 वाजता आंघोळ करून तयार. मग आता घालायची तयारी करायची. शिंगात आपलं धड गेलं पाहिजे, म्हणजे म्हशीला आपल्याकडं आलं पाहिजे. म्हशीनं जर आपल्याकडं यायचं असेल तर तिला लालूच दिला पाहिजे. मग 5 वाजता रानात गेलं, सगळा हिरवा चाला गोळा केला, घरापाशी आणून ठेवला, आणि कधी म्हैस इथे वाट बघत बसला. 10 वाजता टाईम झाल्याबरोबर गुराखी आला त्याच्या वेळेत, आणि त्या गुराख्याने जे जनावरं आणलेले त्या जनावरांमध्ये बरोबर यानं आपली म्हैस हेरली. आता ती म्हैस कशी सुंदर होती, बरोबर दृष्टी गेली. दृष्टी गेल्याबरोबर त्यानं हिरवा चाला दाखवला, त्या म्हशीला बाजूला आणलं. आता धड घालायचं म्हटल्यानंतर निश्चित म्हशीपेक्षा आपलं अंग उंचीपेक्षा आपलं अंग उंच पाहिजे. मग ह्यानं काय केलं, त्या कट्ट्यापाशी म्हशीला नेलं. कट्ट्यापाशी नेल्यानंतर कट्ट्यावर आपण उभा राहिला. आता म्हैस खाली वाकली पाहिजे. त्याने हिरवा चारा आणला होता, तो थोडा हिरवा चारा दाखवला, खाली टाकला. म्हैस खाली वाकल्याबरोबर खायला. मागचा पुढचा काही चिंतन केलं नाही. वाकल्याबरोबर यानं आपलं मुंडकं त्या म्हशीच्या शिंगात टाकलं. आता टाकलं, गोष्ट खरी, अनुभव घेतला काय होतंय.
थोडा 2 क्षणाचा कालावधी गेल्यानंतर आता काढायचा प्रयत्न करू लागला, पण गंमत आहे, जाताना शिस्तीत गेलं पण निघताना आता निघणं ना. बराच जोर लावला. आता ते म्हशीचे शिंग होते, आपले कुकर असतो ना व्यवहारात, आता महिला मंडळाला मिळते ते कुकरचं झाकण बघा, जाताना बरोबर जातं, पण निघताना मात्र वाकडं केल्याशिवाय निघत नाही. त्या म्हशीचे शिंग तसेच होते. गेला बरोबर आत, आता पण निघाला नाही. जोर लावला आणि जोर लावल्याबरोबर खाली म्हशीला जाणवलं आपल्या शिंगावर काहीतरी आहे. जाणवल्याबरोबर त्या म्हशीने जी पळायला सुरुवात केली की नाही, कधी या भिताडाला धडक, कधी त्या भिताडाला धडक, कधी या झाडाला धडक, का आता पुढं त्याच्या तंगड्या दिसू लागल्या ना. धड शिंगात गेलं बरोबर 2 तंगड्या त्या म्हशीच्या डोळ्यावर. तिला काही दिसेना, रक्त बुंबाळ झालं. मदत करायला कोण येणार, का समोरून काय येते कुणालाच कल्पना नाही ना. का याच्या आधी असं दृश्य कधी बघितलं नव्हतंच कुणी धाडच करणं. पण 4 चौघे एकत्र आले, त्या म्हशीला धरलं, या बाळाला बाजूला काढलं, म्हशीला मोकळं केलं, त्याला पाणी प्यायला दिलं. जे यायला त्याला सुनवायला लागलं. असं कुठं असतं का? अक्कल तुझी मातीत गेली का? म्हशीच्या शिंगामध्ये कोण धड घालतं का? जे ते येऊन बोलायला लागलं ते सगळं सहन केलं. आता चूक झाली, सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतलं, पण एक महारथी आला, तो म्हणू लागला, बाळ्या अरे एवढा कळत नाही वय तुला, घालायच्या आधी धड घालायच्या आधी थोडा तरी विचार करायचा म्हटल्याबरोबर त्या अवस्थेत सुद्धा त्याची तळपायाची आग मस्तकात गेली की नाही. हे वाक्य ऐकल्याबरोबर ताड करणं जागेवरनं उठला, भाया मागं सारल्या आणि बोलू लागल्या, काही म्हणा, 2 शिव्या द्या, पण विचार केला नाही असं म्हणायचं नाही. का गेले 15 दिवस तेच माझं चालू रामायण. मला सांगा, याला विचार म्हणावं का, चिंतन म्हणावं का? नाही. आपल्या प्रक्रिया चिंतनाच्या वेगळ्या आहेत, संत महात्म्याचं मात्र वेगळं आहे. ते चिंतन किंवा विचार एकालाच म्हणतात. जर आपले चिंतन, जर आपली प्रक्रिया भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी असेल, त्या विचाराला, त्या चिंतनाला संत महात्मे विचार म्हणतात. बाकीच्या कल्पनेला ते विचार म्हणायला तयार नाही. हित ते करावे देवाचे चिंतन, बस. अन्य विचाराच्या कल्पना आम्हाला मान्य नाही. आता आपलंच बघा ना, आपल्या मंडळाचं नाव काय? वैष्णव विचार. किती खोल अर्थ आहे. विचार म्हणजे काय? हिताचा विचार करणार. हेच लपलेले तुकोबाराय बोलतात, तेच विचार कळलं. पुढं चला. सारासार विचार म्हणजे काय? जास्त वेळ घेत नाही. सारासार विचार म्हणजे ज्या विचारामध्ये, ज्या कल्पनेमध्ये परिणामाची जोड आहे, त्याला म्हणा सारासार विचार. मी उदाहरण देतो म्हणजे लवकर कळेल. परिणामाची जोड म्हणजे काय? साध्य एकच आहे, पण प्राप्तीकरता जे अन्य मार्ग आहेत, त्या अन्य मार्गाचा अवलंब करून आपल्याला खरंच काय प्राप्त होईल, त्यातून काय घडेल याचा जो विचार केला जातो परिणामाचा, त्याला म्हणा सारासार विचार. मी थोडं रामायणामध्ये देतो. काय झालं, जेव्हा रावण सीतेचं अपहरण करायला येऊ आला, आता रावणाची ताकद नाही. रामाशी युद्ध करावं, युद्ध जिंकावं आणि सीतेला न्यावं, त्याची ताकद नाही. मग त्यानं काय केलं, ज्या अरण्यामध्ये प्रभू रामचंद्र राहिले त्या अरण्यात एक राक्षस राहत होता, त्याचं नाव मरीची. त्या मरीचीचं सहाय्य घ्यायचं रावणानं ठरवलं. दंडकारण्यामध्ये आला, मरीचीला गाठलं, मरीचीला आपली कल्पना सांगितली, मला सीतेचं अपहरण करायचं आहे, मग तू माझी मदत करावी अशी माझी इच्छा आहे. मरीचीनं हात जोडले, ठीक आहे रावणा, कधी युद्ध आपल्याला करायचं आहे, मी लगेच येतो. युद्ध करायचं आहे म्हटल्यानंतर रावण बोलू लागला, युद्ध आपल्याला करायचं नाही, मग समोर न जाता कूटबुद्धीनं कारस्थान करून आपल्याला सीतेचं अपहरण करायचं. कारस्थान म्हटल्याबरोबर मरीची तो मागं फिरला की नाही का? त्याच्या आधी रावणाचा
मरीचीचा आणि रामाचा युद्धाचा प्रसंग आलता. त्या युद्धामध्ये मरीचीचे असे हाल भगवंतानं केलते, तो भिवून दंडकारण्यामध्ये आला आणि त्याला माहितीच नाही प्रभू रामचंद्र इथे आले. रामाचं ऐकलं, नाव ऐकल्याबरोबर मरीची जो घाबरू लागला की नाही. आता मरीची होता राक्षस, पण त्याचे विचार बघा. मरीची म्हणू लागला, रावणा एवढा मोठा तू लंकाधीश आणि एका स्त्रीचं अपहरण करतोय, लाज वाटते का? युद्ध करावं, जिंकावं आणि मग न्यावं. रावण म्हणला, तुझा स्वामी मी आहे, तुला जे कळतं ते मला कळत नाही का? युद्ध करायची कल्पना माझ्या डोक्यात येऊ शकत नाही का? पण आपली युद्ध करण्याची ताकद नाही, मग काय करायचं? अपहरण करायचं. मरीची तयारच नाही. मरीची म्हटला, मी अपहरण करणार नाही का? स्त्रीचं अपहरण करण्याचं पातक मी माझ्या बोकांडी उचलणार नाही. काय विचार असतील मरीची? राक्षसाचे विचार, मनुष्याचे नाही. राक्षस असून असे विचार, स्त्रीचं अपहरण करायचं नाही. रावणानं विचार केला, बहुतेक याला कलियुगातलं वारं लागलं. काय ऐकत नसेल तर थोडं लालूच दिली की बरोबर आपल्याला हवंय ते साध्य होतंय. रावण म्हणू लागला, हे बघ मरीची, बाकीचे राहू दे सगळं बाजूला, तू जर मला मदत केली तर माझं अर्ध राज्य मी तुला देतो, चल मग तर मदत कर. मरीची म्हटला, रावणा येडा झालं का रे? का मला सांग, म्हटला तू राज्य मला देशील गोष्ट खरी आहे, पण ते राज्य भोगण्याकरता मी जिवंत नको का? मला चांगलंच माहिती आहे, मी जर तुला मदत केलं तर राम मला सोडत नाही, कुठेही मी लपू दे, मला हुडकून काढणार, माझं मरण आहेच. हे ऐकल्याबरोबर रावणाला जे राग आला की नाही, तेच मध्ये तिची गचुंडी धरली आणि म्हणू लागला, मी तुझा स्वामी. मग स्वामीचं प्रत्येक प्रमाण, प्रत्येक बोलणं ऐकणं हे सेवकाचं काम आहे. मरीचीनं हात जोडले, तुझ्यासारखा स्वामी मिळणं हे आमच्या आयुष्याचं अधपतन आहे. मग रावण म्हणू लागला, ते काय का असं, जर मदत केली नाही तर मी आत्ताच्या आत्ता तुला मारेन. म्हटल्याबरोबर मरीची म्हटला, थांब, मला 2 मिनटं दे, मी विचार करतो तुला सांगतो. आता हिथं जे मरीचीचे चिंतन आहे ते आपल्याला उपयोगाचं आहे. मरीची विचार करू लागला, आपल्याला मरण दोन्हीकडे का? जर सहाय्य करावं तरी मरावं लागतंय, सहाय्य न केलं तरी मरावं लागतंय. जर सहाय्य केलं तर राम येतोय, न करावं तर रावण येतोय, मग मरावं तर लागणार आहे. मग त्यातल्या त्यात श्रेष्ठ मरण कुठलं? मरीची विचार करू लागला. मरीची म्हणू लागला, रावणाच्या जर आपण हातून मरलो तर इथंच भटकावं लागेल, मुक्त होणार नाही, अधःपतनाला जावं लागेल. पण लागता श्रीरामबाण कृतकल्याण तेने माझे. नाथरायानं सुंदर सांगितलं. मरीचीनं विचार केला, अरे जर रामबाण लागला तर कृतकल्याण होईल, मग रावणाच्या हातून मरावं. हे जे चिंतन आहे ह्याला मना सारासार विचार. अनेक मार्ग आहेत, मग प्रत्येक मार्ग आणि नाममार्ग समोर ठेवून अडचणी कुठल्या, काय बंधनं येतील, कुठे आपण अडकून पडू, या सगळ्यांचा विचार करून जर नाममार्गाची स्वीकार केला, त्या विचाराला मना सारासार विचार. तुकोबाराय म्हणतात, सारासार विचार करा आणि मग नाम कंठात धरा. आता गंमत आहे, आपण कंठात काय धरतो? कंठात काय धरतो? अलंकार. अलंकाराशिवाय आपण कंठात काही परिधान करत नाही. पण गंमत आहे, नाम देखील एक अलंकारच आहे. संत महात्म्यांनी तिघांना रत्न अशी कल्पना दिली, रत्न अशी संज्ञा दिली. 3 जणांना, 1 भगवान परमात्मा, 2 संत आणि 3रं नाम. देवाला अनेक वेळा अलंकार म्हणून संबोधित केलंय, संतांना देखील केले. नामदेवरायाचं प्रमाण पहा. नामदेवराय बोलतात,
संत पाय माझ्यावर पडण्यासाठी जे संत आहे ते हिरे आहेत, हिरे. संत पाय हिरे वरी ते. आता हिरे म्हणजे काय? रत्न. म्हणजे संत म्हणजे कोण झाले? रत्न. आता पुढे चला, नामाला देखील संज्ञा रत्नाचीच आहे. खूप बऱ्याच स्पष्ट आम्हाला सांगतात भगवान परमात्म्याचे नाम जे रत्न आहे ते आम्ही कंठात धरले. कंठी धरला कृष्ण म्हणजे नाम हे रत्न आहे. रत्न कशाला म्हणावं? जे सर्वोत्तम आहे, जे उत्तमात उत्तम आहे त्याला म्हणा रत्न. जातो जातो यदित कृष्णम तत् रत्नमिती कथयते, अशी रत्नाची व्याख्या आहे. सर्वात उत्तमान उत्तम असलेलं रत्न नाम मार्ग हे सगळ्यात अन्य मार्गापेक्षा उत्तम मार्ग आहे. म्हणून नाम रत्न आहे, ते आम्ही कंठात धरलं. परिणाम असा झाला अवघाजनी प्रकाश. प्रकाश पडला म्हणजे आम्हाला सर्व भूते ईश्वरच दिसू लागला. जनेवने अवघा देव वासनेचा पुसा वाटा. बस जिथं बघावं तिथं आम्हाला भगवान दिसतोय. हा नाम मार्गाचा परिणाम आहे. तो खूप बरं आहे म्हणू लागले पुढं. एवढंच नाही, नाम मार्गानं जर गेला तर सगळे संकट दूर होतील. तयाच्या चिंतने निर्शेल संकट. कुठलंही संकट असू द्या भगवान परमात्म्याच्या स्मरणानं दूर होतं. एक साधी कल्पना अशी आहे, भगवान परमात्म्याचं जर आपण नामचिंतन केलं तर तो प्रत्येक संकटातून दूर करेल, खात्री. पण ज्यांनी नामचिंतन केलं नाही त्यांचा देखील उद्धार यानं केला. बघा तू, महाभारताचा प्रसंग आहे. कौरव आणि पांडव युद्ध करणार, त्या भूमीवर एका आदल्या दिवशी एका टिटवीनं अंडे दिले. आता त्या टिटवीला काही कल्पना, उद्या इथं सगळ्यात मोठं युद्ध होणार आहे, कौरव पांडव या कुरुक्षेत्रावर युद्ध करणारे. टिटवीला काही कल्पना, अंडे दिले. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. हे महाभयंकर हत्ती पिसाळलेला त्या अंड्याकडे पळत येऊ लागला. पण जिथं टिटवीनं अंडे दिले तिथं त्या हत्तीचा पाय पडणार तेवढ्यात झालं असं. आता ते युद्धाचे हत्ती सजवलेले, गळ्यात साखळदंड, हे मोठी घंटा गळ्याला. त्या साखळदंडाला एक बाण येऊन बसला. बाण बसल्याबरोबर तो साखळदंड तुटला. जी घंटा होती ना ती घंटा बरोबर जे अंडे होते त्या अंड्यावर पडली. आता पडल्याबरोबर जे टिटवीनं अंडे दिलते ते अंडे गेले घंटामध्ये. परिणाम असा हत्तीचा पाय बरोबर त्या घंटेवर पडला. टिटवीच्या अंड्याची रक्षा झाली. मग जर नाम न घेता टिटवीच्या अंड्याचं रक्षण होतं तर तुम्ही आम्ही नाम घेऊन आपले रक्षण होणार नाही का? साधी कल्पना. म्हणून तुकोबाराचे शब्द आहेत. तयाच्या चिंतने
निरसेल संकट का तो भगवान परमात्मा स्वतः उभा आहे, मागे पुढे उभा राहे संभाळी आलिया घात. आणि एक सांगू का, चांगल्या कार्यात परमार्थात संकट येतातच आणि यायलाच पाहिजे. जर संकट नाही आले परमार्थ करताना तर डोळे झाकून ओळखा, आपण जो परमार्थ करतोय तो कुठंतरी चुकतोय. का चांगलं म्हटलं की संकट येतातच. का तुकोबारांना काही कमी संकट आले का? अनेक संकट आले, परमार्थात संकट यायलाच हवे. का तो मार्ग दाखवतो. तुकोबारा म्हणतात हे सगळं सोडा, आतापर्यंत भवसागर तरणारे कुणी झाले नाही, पण तो भवसागर सहज तुम्ही तराल. तराल दुर्घट दुर्घट आहे. काय झालं? तुकोबारा सांगत असताना त्यावेळीही सांगत होते, दुर्घट असा भवसिंधू आहे, नुलंघिता पार असा आहे. अनेक जणांनी प्रयत्न केले, जे तरले नाही. एवढं सगळं सांगितलं, पण काय जे मस्तीचे होते ना, ज्यांना आपल्या अंगाच्या बळाची ताकद होती, ते तुकोबारांना म्हणू लागले, तुकोबारा आहे काय एवढा भगवंताचे हे करायला लागला, आम्ही आमच्या ताकदीवर तरून जाऊ. तिथं उड्या टाकल्यानंतर पहिलं तीराला सहज आम्ही जाऊ. तुमच्या भक्ती मार्गाची देवाची काय आम्हाला गरज आहे असं सांगून तुकोबारांना उड्या टाकल्या. पण उड्या टाकल्या खरं, पण महाराजांना परत विचारलं, काय तुकोबारा त्यांचा पत्ता लागला का? महाराजांनी हात जोडून सांगितलं, नाही. पहिल्या तीराला पोचले का? नाही. बरं जिथं उड्या टाकल्या तिथं तरी आले का? महाराजांनी म्हटले नाही. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागुते. न देखो काय झाले कान तरी ऐकते, बैसलो संधी भावी तुझ दरोडी चित्ती. बोलले तुकोबारा, का गेले ना, अनेक जण गेले. न देखो काय झाले, डोळ्यांना त्यांना पाहिलं नाही, नंतर कानावर त्यांची परत चर्चा आली नाही. का नुल्लंघिता पार नाही, जाणारच नाही. मग एकच आहे भक्त, भगवंताला शरण जा, नाहीतर संताला शरण जा. का तुकोबारा पुढे याची व्याख्या सांगतात, जर देवाला शरण गेलं, नाम मार्गाचा स्वीकार केला तर निश्चित ही वाट तरून जाण्यासाठी तुम्हाला आपोआप पायवाट भेटते. आपोआप भेटेल, आपोआप पायऱ्या तयार होतात. फक्त भगवंताचं नामस्मरण करा आणि नाम मार्गाचा अंगीकार करा. तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तरल दुर्घट भवसिंधू विठ्ठल.
करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. खूप बरं आहे. नाम मार्ग धरण्याचा, नाम मार्गावर जाण्याचा तुम्हा आम्हाला सामान्य जनांना उपदेश करतात. चिंतन करा, तुकोबाराची भाषा आहे. मग मार्ग निवडा. पण भक्ती मार्ग असा आहे, जर अवलंबला तर संकटातून मुक्तता होईल. संकटाचं स्वरूप कोणतंही असो, त्या प्रत्येक संकटातून मुक्तता होईल. एवढंच नाही, दुर्घट असणारा भवसिंधू जन्म मरण्याच्या या रहाट गाडग्यातून सुटका होईल. फक्त नामाचा अंगीकार करा. पण पुढे जाऊन प्रश्न जर आला, यातीहीनामध्ये जर खालच्या जातीचा असला कोणी भगवत भक्त, तर त्यानं नाममार्गाचा अवलंब करावा का? तुकोबारायने उदाहरण दिलं. जन्मोनिया कुडी वाचे स्मरण. अधिकार नव्हता वाल्मिकाचा. काय अधिकार? बरं, ब्रह्महत्या केली हो. एक ब्रह्महत्या घडली तर पातक काय हे बघायचं असलं, एक ब्रह्महत्येचा परिणाम काय होतो हे जर पाहायचं असेल तर रामायण उघडा. दशरथानं श्रावण बाळाचा जेव्हा वध केलता अनावधानानं झाला, पण ब्रह्महत्या घडली. परिणाम काय झालता? तिसऱ्या अध्यायात सर्व चिंतन आहे. फक्त एकदा डोळा खालून जावं. तृणाचं पान मिळणं, कुठं झाडाला एक पान शिल्लक नाही अशी अवस्था होती. एक ब्रह्महत्या झाल्यावर त्याचं पातक एवढं होतं दशरथावर. या बाबाने एक नाही, दोन नाही, 100 रांजणं भरले असतील. किती पातकी, माप नाही. पण नाम मार्गाचा स्वीकार झाल्यानंतर परिणाम असा झाला की राम जन्माच्या आधी या बाबानं रामायण लिहून ठेवलं. भगवंताला त्यानं लिहिल्यासारखं वागावं लागलं. अधिकार नामाचा झाला. फक्त तुकोबारायची भाषा आहे. दरी हाची नेम आवरणीशी. नेम करा म्हणतात. नेमाची भानगड अशी. नेम करणं म्हणजे काय? परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नेम. नेमात कधी तुटत नाही. जो परमार्थ क्षेत्राला लागलाय तो वारकरी आपल्या नियमामध्ये खंड पडू देत नाही. ते काल सत्य. कसलीही परिस्थिती हो, काहीही हो, आपल्या नियमात तो बदल घडू देत नाही. आणि जो नियमाला तडा घालतात तो मुळात वारकरीच नसतो. आत्ताही परिस्थिती महाभयंकर आहे. निर्बंध एवढे परमार्थ करायला आपल्या ते चांगल्यासाठीच आहे. निर्बंध म्हणत नाही, पण एवढे असले तरी मागं देखील कठीण परिस्थिती देखील जे वारकरी धाडाचे त्यांनी आपला परमार्थ टाळला नाही. एका विण्यावर आपली दिंडी आली. एवढं कडक लॉकडाऊन असताना, परिस्थिती नसताना शासनाचे नियम पाळून फक्त एका माणसावरती हे 3 दिवसात पंढरपूर ते आळंदी. आणि पंचमीला मी इथं आळंदीत हजर होतो. कार्तिकीचा नियम. बरं, कधी कधी वाटतं या महात्म्यांनी एवढे नियमच करून दिले, तो त्या नियमातून वर बघता येत नाही. एक झालं की एक, एक झालं की एक. आता इथं मी खरं आहे, पण आपल्या मठामध्ये महिनाभर सप्ताह आहे. जवळजी माऊजी मरू महाराज महात्मे होऊन गेले. त्या जवळजी माऊजींची काल पंचमीला पुण्यतिथी झाली. त्यांच्या प्रार्थनानिमित्त काकासाहेबांनी स्वतः 15 दिवसाचा सप्ताह आणि पुढं माघ शुद्ध दशमी आणि पुंडिकरायाचं स्मरण म्हणून आणखी 15 दिवसाचा सप्ताह, म्हणजे किती झाले? महिनाभर. 7 दिवसाचा करायला गेलं तर घाबरगुंडी उडते. महिना सपते. सकाळी भजन आणि संध्याकाळी कीर्तन. बरं, हे एवढंच नाही, पुन्हा मागे एवढं आहे. कार्तिकीच आहे, चालत या चालत जावा. हा सप्ताह झाला की लगेच बीज वर तोंड काढतेच आहे. खालपून वारी पुन्हा चालत पंढरपूरवरनं
दिवत 7 दिवस दिवत राहून पुन्हा आळंदीत राहून द्वादशीचा नियम करून त्रयोदशीला पुन्हा परत मागायला, म्हणजे पुन्हा महिना गेला. ती होत नाही तोपर्यंत आषाढीवर डोकं काढते. बरं, सगळ्यात मोठी आषाढी का? माऊलीला नेण्याकरता पंढरपूरवरनं चालत यायचं, पुन्हा माऊलीबरोबर परत जायचं पंढरपूरला, पुन्हा सोडण्यासाठी परत यायचं आणि पुन्हा परत चालत जायचं. किती फेऱ्या झाल्या? म्हणजे 2 महिने पुन्हा यातच. नियम आपल्यासाठी असले तरी कधी कधी वाटतं की हे नियम जड चालले, पण जड जरी चालले तरी नियमाचं असं आहे की त्याच्यात खंड पडू द्यायचा नाही. उदाहरणं अनेक आहेत. आपल्याच इथं हुतात्म्य होऊन गेले, बाकीचं उदाहरण कशाला? आपल्याच माऊलीचं उदाहरण पहा. मीही ऐकून पाय शिकलेले असताना देखील चालता येणं म्हटल्यानंतर गाडीत बसले का? नाही बसले. या महात्म्याकडनं हे शिकावं. कशीही परिस्थिती झाली तरी नियमात खंड नाही. म्हणून तुकोबाराई नियम शब्द वापरतात का? जिथं नियम आला तिथं खंडता नाही. सतत स्मरण चाललं पाहिजे, नित्य स्मरण चाललं पाहिजे. म्हणून दरी हाची नियम हरनिशी. तुकोबाराई पुढे उदाहरण देतात. भगवंताच्या नामानं आत्तापर्यंत 1 नाही 2 नाही अनेक कुळाचा उद्धार केला. तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत, पण कधी? तुकोबाराईचे शब्द म्हणजे ज्ञानबाची मेघ आहे, मेघ. तुकोबाराईचे शब्द जे वापरला इतका गोड आहे. पुनीत होतील हो, भगवंताचे नाव पुनीत करल, पण कधी करल? जर ते शब्द आम्ही अंतःकरणापासून गायले तर. भावे गाता गीत विठोबाचे दयाच्या चिंतने, निर्शेल संकट तराल दुर्घट भव सिंधू ज्ञानोबा माऊली.
म्हणे कोटी कुळीती पुनीत तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत म्हणे कोटी कुळीती पुनीत तुका म्हणे कोटी
कृपाशीर्वादाने सद्गुरू समर्थ आबा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चाललेला हा वैष्णव विचार कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील अति महत्त्वाची सेवा भोसीकर माऊलींचे आवडते आणि संप्रदायातील एक